सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 14वा, श्लोक क्रमांक 14, ओवी क्रमांक 34. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. किं मिश्रं चित्तबुद्धिश्च किम अहंकार मिश्रितम किं मिश्रं ज्ञानभावश्च ब्रूहि मे परमेश्वर. हे षडस्थ षडस्थळासी मिश्रित असती कोण्या पदार्थासी ते निरोपा मने शिवासी पार्वती देवी. भावः पंच समायुक्तो ज्ञानं पंच सन्मित्वं मनः पंच समायुक्तम् अहंकारस्तवै च बुद्धिः पंचमायुक्ता चित्तं पंच समन्वितम् एकैकं पंचभिर्युक्तं सुसूक्ष्मं कलनामने. ईश्वर मने गिरिजेस एक एक हस्त पाचा पाचास मिश्रित असे एक सावकाश निरोपू एकते. ऐक्य स्थळाचा जो भावहस्त तो पंचासी नासे मिश्रित. शरणास जो ज्ञानहस्त ताही मिश्रित पंचासी. प्राणलिंगाचा सुमनहस्त तोही पंचासी असे मिश्रित. तैसा प्रधानियाचा निरंकार हस्त तो मिश्रित पचासी. माहेश्वरा सुबुद्धी हस्त तो पंचासी असे मिश्रित. भक्तास जो सुची हस्त ताही मिश्रित पंचासी. एवं हस्त येरासी मिश्रित असती पाची पंचासी. एकोण संतोष झाला गिरिजेसी मग आणिक प्रश्न करी. केन मार्गेन कम लिंग केन हस्तेन वै पुनः इति भेदम न जामानी भुही मे परमेश्वर. गिरिजा म्हणे शंकरासी कोण लिंग कोण्या द्वारासी कोण्या हस्ते कोण विषयासी भोगित ते निरोपावे स्वामी. घ्राणेनाचारलिंगं तु गंधं गृह्णाति यत् सदा चिर्यवया गुरुलिंगं हि रसं गृह्णाति तत्त्वतः. चक्षुषा शिवलिंगं तद्रुतं गृह्णाति यत्तथा तथा जंगमलिंगं च स्पर्शं तद्दनुभवते. भक्त भूमि अंगे सुचित हस्ते घ्राणद्वारे गंध विषयाते. आचारलिंग अपर्णाते भोक्तव्य होय. माहेश्वर अपांगे सुबुद्धी हस्ते जीवाद्वारे रस विषयाते. गुरुलिंग अर्पणाते भोक्तव्य होय. प्रसादी ते जांगे निरकार हस्ते चक्षुद्वारे रूप महाविषयाते. शिवलिंग अर्पणाते भोक्तव्य होय. प्राणलिंगी वायु अंगे सुमन हस्ते त्वचाद्वारे स्पर्श विषयाते. जंगमलिंग अर्पणाते भोक्तव्य होय. श्रोत्रेण शब्दो गृह्णाति शरण्यो लिंगमूर्तिकः. हृदयेन तु महालिंगम् ओंकारं चापि गुह्यते. शरण्यभांगे ज्ञानहस्ते क्षोत्रद्वारे शब्द विषयाते. प्रसादलिंगे अर्पणाते भोक्तव्य होय. ऐक्य चिंदंगे भावहस्ते हृदयद्वारे प्रणव विषयाते. महालिंग अर्पणाते भोक्तव्यम होय. ऐसे पाच लिंगाचे भक्तपण लक्षण निरोपिले विवेरण. आता महालिंगाचे भक्तेपण लक्षण निरोपू एक गिरिजे. इत्येवाश्रयेनैव महालिंगं सुबुद्धिमान् गंधाद्यानंद पर्यंत मनुराधती सर्वदा. ऐसे इंद्रियाद्वारे विषय जाण षडलिंगी जे जे अर्पण ते ते भक्ती महालिंगी अर्पण सर्व तेची मनोनी. षडलिंगाचा जो विस्तार तो स्वयं महालिंगाचा साचार म्हणून सर्व भोक्ता परात्पर तोची बोलली असे. लिंगष्टच्या दर्शनम स्यालिंग हस्तेन स्पर्शनम लिंग श्रोणेन श्रोतव्यम लिंग जीवार सात्मवान. लिंग दृष्टी देखत लिंगाचे हस्ते देख घेत लिंगाचे क्षोत्र ऐकत म्हणून महालिंगा भोगता. लिंग जिवे रस चाखत लिंग विना काही न चाले पदार्थ आणिक काही होत जात ते लिंगाचे सत्य. लिंग ग्रानेन घ्रातं तु लिंगेन पदते सह लिंग मनुगतं नित्यं येन तत्स भाजनम. लिंगाची घ्राणे घ्राण गंध विषया भोगी आपण. लिंगाचे पद ते चरण चालन लिंग विना न चले काही. लिंगे बोलविल्या विदू बोले लिंगे चालविल्या सूर्य चाले. लिंग हलविल्या वायू हले सत्ता मात्र लिंगाची या. लिंगे रचविल्या ब्रह्मांड रचे लिंग खचविल्या सर्व खचे. स्थिती नादबिंदू कारण रचे त्याची या सत्ते. क्षितीने भूते वाहावी पार्वती बैसिका पाडावी. सागरे सीमा
न लुंगावी ही आज्ञा लिंगाची उत्पत्ती कीजे ब्रह्म याने प्रतिपाळ कीजे विष्णूने संहार कीजे रुद्राने सत्य मात्रे लिंगाची या लिंगापासून शक्ती झाली तेव्हा पृथ्वी स्थिती झाली ब्रह्मा विष्णू ही बाळे व्याली शक्ती सामर्थ्य अद्भुत आता एक एक सांगावे सर्वची चालेल एक सत्ता प्रभावी एक महालिंग करता भक्ता स्वभावे परी अर्कतृत्व न थोडे जैसे भानुचे सत्य सर्व चालत परी तो न करिता करीवत करवोनी निराळा राहत त्यापरी अकर्ता तो जैसा कुलाल चक्र खालता कुंटा असे अकर्ता सर्व घट होते त्याची या सत्ता परी तो उगाची असे ऐसा महालिंग सर्व भक्ता करता चराचर चाले न त्याची या सत्ता परी तो न लिपे सर्वता अकर्ते परिणीची असे तोची होय महालिंग स्वयंभूय न चळे अभंग करता हरता हो न असंग शक्ती सामर्थ्य तया अंगी करता असूनी अकर्ता त्याची असे सर्व सत्ता ते अहंकारे गर्वे वर्तता विघ्न प्राप्ती तयासी सर्वत्र लिंगरूपी जाण ते मे स्वामीची झालो आपण लिंगा मज भिन्नपण नसे जाण पार्वती त्या लिंगाचे पूर्ण भक्त ते मजला असती आप्त त्या वेगळा दुजा पुनित न मानी मी देवी आपणा दया भेद नाही जैसा भूषणे सुवर्ण ठाई भानुकिरणा भेद काही नसे जाण सत्य पै तंतु आणि वस्त्रास मूर्तिका आणि घटास आकाश तैसेची शब्दास भेद नाही जाण पा तैसा मी लिंगरूपी भक्त हृदयी असे सदा निरलंब तत्वा ठाई लिंगनिष्ठे करुणी कैलासई अति येते धावून या